नमस्कार, जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। शहरातील होर्डिंग आणि बीओटी तत्वावर फलक उभारण्यासाठी देण्यात आलेल्या परवानगी संदर्भात अतिरिक्त आयुक्त नरेश झुरमुरे यांनी सादर केलेल्या अहवालावर वादळी चर्चा झाली। हा अहवाल अपूर्ण असून त्यामध्ये त्रुटीही आहेत। होर्डिंग मालक आणि पालिकेतील काही अधिकाऱ्यांचे लागेबांधे असून त्यातून अनेक गैरप्रकार सुरू आहेत। 4 होर्डिंगसाठी परवानगी द्यायची आणि प्रत्यक्षात 10 लावायची। होर्डिंगसाठी वीज चोरून वापरायची सांगूनही होर्डिंगवर कारवाई करण्यास टाळाटाळ केली जात आहे। न्यायालयीन तारखांना पालिकेचे वकील उपस्थित राहत नाहीत। बीओटी माध्यमातून संगनमताने महापालिकेचे लूट करीत असल्याचा दावा नगरसेवक अविनाश बागवे, बाबूराव करणे, दिलीप बराटे, वसंत मोरे, दत्ता धनकवडे यांच्यासह अनेक नगरसेवकांनी केला। अतिरिक्त आयुक्त झुरमुरे आणि उपायुक्त शेलार यांच्यावर कारवाई करण्याची मागणी बागवे यांनी लागून धरली। 2008 साली त्या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आले होते की महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये बेकायदेशीर होर्डिंग किती, याचं प्रशासनाला आज तागायत ते मुख्य सभेमध्ये देखील माहिती देतात की आमच्याकडे यादीच त्या ठिकाणी नाही आहे। विशेषतः म्हणजे की पुणे शहराचं आपण जर पाहिलं असेल गेल्या 10 वर्षामध्ये की पुण्याची स्कायलाईन बघितली असेल, पर्यावरण पाहिलं असेल तर या होर्डिंगच्या माध्यमातून अतिशय त्याला बाधा पोचवण्यात आलेली आहे। सौंदर्य अतिशय शहराचं खराब करण्यात आले। वाटेल तसं जसं आपण ती म्हणे की जिसकी लाठी उसकी भैंस, तसं ज्याचं जशी मक्तेदारी आहे तशा पद्धतीत तो होर्डिंग त्या ठिकाणी लावत आहे। बिल्डिंगच्या गॅलरीच्या त्या ठिकाणी वर लावत आहे, रस्त्याच्या कडेला, रस्त्याच्या बाजूनी एक ठराविक अंतराच्या वर लावणं अपेक्षित असताना ते कसेही मध्यभागी लावतात। केऑक्स जे आहेत, एकाही केऑक्सची परमिशन न घेता जे छोटे जाहिरात फलक असतात जे विजेच्या खांबावर दिसावे ते बेकायदेशीरित्या कसेही त्या ठिकाणी लावलेले असतात। तर अनेक अशा ज्या गोष्टी आहेत त्या आम्ही प्रशासनाच्या त्या ठिकाणी निदर्शनास आणून दिलेल्या आहेत। एप्रिल महिन्यामध्ये एप्रिल 2012च्या मुख्य सभेमध्ये लेखी प्रश्न त्या ठिकाणी मी विचारले होते। अनेक प्रश्नांची उत्तरं प्रशासनाने उडवडीची दिली आणि खोटी उत्तरं दिली। मग या प्रश्नांच्या वेळेवर जर चर्चा झाली त्याच्यावर एक अहवाल सादर केला। अहवालामध्ये प्रशासनाने पूर्ण सभागृहाची दिशाभूल करणारी त्या ठिकाणी उत्तर दिली। अनेक गोष्टी आहेत। बीओटीचे जे प्रकल्प आहेत, बीओटी प्रकल्प हे सरकारने यासाठी स्थापित केले आहेत की जो खर्च महानगरपालिका करू शकत नाही तो एक प्रायव्हेट संस्था किंवा प्रायव्हेट व्यक्ती तो खर्च करून तो प्रकल्प उभारेल आणि त्याच्या मोबदल्यात त्या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून व महानगरपालिकेच्या माध्यमातून त्यांना मोबदला भेटेल। परंतु जो खर्च 7 आणि 5 लाखाचा, 10 लाखाचा, जसं उदाहरणार्थ रस्ता सुशोभीकरण करणे हे 4.5-5 लाखाचा खर्च जो आपल्या महानगरपालिकेनेच तो खर्च दिलाय दक्षता विभागाला की एवढा खर्च येतो मनुष्यबळाचा, तो खर्च असेल किंवा एसएनएटी पूलच्या खालचा बगीचा सुशोभीकरणाचा त्याचा खर्च केवळ 7.5 लाख रुपये हे प्रशासनाने दिलेत। पण याच्या मोबदल्यात 8-8, 9-9 वर्ष त्यांना जाहिरात हक्क द्यायचे आणि त्या जाहिरात हक्काची मार्केट व्हॅल्यू जर बघितली तर आपण ती 7.5 आणि 8-8 कोटीची आहे। मग हे कुठल्या बेसिसवर त्यांनी यांना ते हक्क दिले याचा कोण त्यांना विचारणार आहे का नाही? BPMC ॲक्टमध्ये सेक्शन 244 आणि 245 मध्ये स्पष्ट उल्लेख आहेत की कुठलेही जाहिरात हक्क तुमच्या संस्थेला किंवा व्यक्तींना देताना केवळ आपण 24 महिन्यापेक्षा जास्त देऊ शकत नाही, हे बंधनकारक आहे। तरी सुद्धा ह्यांना 10 वर्ष, 8 वर्ष, 18 वर्ष हे कुठल्या बेसवर दिलेत? केवळ राज्य शासनाचे प्रतिनियुक्त राहिलेले काही अधिकारी मनाला वाटेल तसा कारभार या ठिकाणी करून शहराचं विद्रुपीकरण करतायत। आणि हे जे बीओटीचे जे ठेकेदार आहेत, अनेक ठेकेदार हे सनदी अधिकाऱ्यांचे नातेवाईक आहेत। उदाहरणार्थ मंगेश एंटरप्राइजचा बायस हे महानगरपालिकेचे बायस म्हणून जे आयुक्त होते, माजी आयुक्त होते, त्यांचे ते नातेवाईक आहेत, अनेक त्या ठिकाणी आहेत। तर यांनी महानगरपालिकेला 2006 सालीपासून आता 2012 आहे म्हणजे 6 वर्ष हे एकही पैसा त्या ठिकाणी देत नाही। बीओटीचे जे प्रकल्प आहेत त्यांना जेव्हा जाहिराती हक्क देतात तर त्यांना जाहिरातीचे शुल्क महानगरपालिका भरणं बंधनकारक आहेत। जाहिरातीसाठी परवानगी घेणं हे महानगरपालिकेला बंधनकारक आहेत। त्यांनी परवानगी घेतली नाही, त्यांनी शुल्क भरले नाही आणि अनधिकृतरित्या ते त्या ठिकाणी जाहिरातचा तो व्यवसाय करतात। ह्याच्यावर महानगरपालिका कुठलीही कारवाई करत नाही। आम्ही करू फक्त सांगतात। आणि एखादा अधिकारी जर आपलं कर्तव्य पार पाडण्यासाठी त्या ठिकाणी गेला असेल, उदाहरणार्थ मंगेश एंटरप्राइजचं कल्याण नगरच्या ब्रिजचे ठिकाणचा त्यांचा तो होर्डिंग आहे तो पाडण्यासाठी त्यांना वारंवार नोटीस देऊन त्या ठिकाणी पाडण्यासाठी आपला अधिकारी त्या ठिकाणी वॉर्ड ऑफिसर गेला असताना आपल्याच महानगरपालिकेचे ॲडिशनल कमिशनर माननीय झुरमुरे साहेब यांनी फोन करून त्यांना सांगितलं की तुम्ही कृपया कारवाई करू नका, माझा आदेश आहे म्हणे। ज्या व्यक्तींनी 6 वर्ष महानगरपालिका शुल्क भरले नाही त्याला बेकायदेशीररित्या 7 दिवसाची त्यांनी मुदतवाढ दिली
का यांनाच माहिती. त्यांनी मुदतवाढ दिली आणि त्या मंगेश एंटरप्राइजने लिहून दिलं महानगरपालिकेला की मी 7 दिवसात पैसे भरले नाही तर त्या ठिकाणी तुम्ही माझ्यावर कारवाई करा. आणि या 7 दिवस उलटल्यानंतर ही लोक कारवाईला गेले असताना त्यावेळेस आपल्या ॲडिशनल कमिशनर साहेबांनी त्यांना थांबवलं. म्हणजे नगरसेवकांनी जर एखाद्या गोरगरिबावर कारवाई करायचं, घर पाडायचं किंवा पत्रेवाल्यावर कारवाई करायची थांबवा म्हणून सांगितलं तर त्यांना तुम्ही दाखवता की तुमच्या सदस्य पद रद्द होऊ शकतं. मग ह्या अधिकाऱ्यांना प्रश्न कोण विचारणार नाही? त्यांना काय सेवा पुस्तकाचे नियम नाहीत त्यांना? तर याच्यासाठी आम्ही या ठिकाणी आवाज उठवला आहे. अनेक गोष्टी आहेत. ह्या पूर्ण BOTच्या प्रकल्पाचे जर हे 5-7 ठेकेदार जे पकडले तुम्ही, सुप्रा, सुप्री, मंगेश, अनेक आहेत, तर ह्यांची जर तुम्ही थकबाकी बघितली तर ती जवळजवळ 50 कोटीची आहे. ही 50 कोटीची थकबाकी यांनी 2006 सालापासून भरली नाहीत. हे आपसामध्ये वाद दाखवतात. जॉईंट व्हेंचरमध्ये यांनी प्रोजेक्ट घेतलेत. सुप्रीवाल्यांनी आणि मंगेशवाल्यांनी जॉईंट व्हेंचरमध्ये प्रोजेक्ट घेतलेत आणि असं दाखवतात की आमच्यातला वाद आहे. पण तुमच्यातला वाद काही असेल तर महानगरपालिकेचं उत्पन्न का बुडवत आहे? महानगरपालिकेचं शुल्क का नाही भरत आहे? हा त्याचा प्रमुख कारण आहे. महानगरपालिकेच्या आयुक्तांनी 2010 मध्ये आम्ही होर्डिंग पॉलिसी बनवली आणि 2011 त्याची मान्यता घेतली आणि होर्डिंग पॉलिसी शासनाकडे पाठवली मान्यतेसाठी. आणि मान्यता झाल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी होर्डिंग पॉलिसी राबवणार. परंतु हे राबवत असताना तोपर्यंत 2003 अन्वये जी लोक पैसे भरायला तयार आहेत, जे अधिकृत त्या ठिकाणी परवानाधारक आहेत, त्यांना देखील ते नूतनीकरण करून घेत नाहीत. हे सांगतायत, आयुक्त सांगतायत, डायसवर सांगतायत की त्या ठिकाणी आम्ही असं करू शकत नाही कारण ते दुटप्पा होतं. मग दुटप्पा होतं तर त्यांना जाहिरात लावण्यापासून मज्जाव का नाही करत आहे? आमचं म्हणणं एकच आहे की ह्या सर्व प्रकरणामध्ये ज्यांच्या संगनमताने काही भ्रष्ट वृत्तीचे अधिकारी, त्यातल्या त्यात उदाहरणार्थ प्रामुख्याने रमेश शेलार, अतिक्रमणचे प्रमुख आणि आकाश चिन्ह परवान्याचे प्रमुख, ह्यांनी अतिशय बेकायदेशीररित्या बेजबाबदारपणे ह्या लोकांना जाहिरात त्या ठिकाणी वापरण्यात दिलेल्या आहेत. महानगरपालिकेचे उत्पन्न त्यांनी त्या ठिकाणी बुडवले. महानगरपालिकेचे कोट्यवधीचे त्यांनी त्या ठिकाणी पैसे हे वसूल करून घेत नाहीत. उद्या जकातीचे जर अधिकारी म्हटले की नाही साहेब मी नोटीस दिल्याने तो व्यक्ती पैसे भरत नाही म्हणून महानगरपालिकेला उत्पन्नच भेटत नाही, कसं काय विकास होऊ शकणार? मग कसं काय महानगरपालिकेला पैसे भेटणार? आणि हेच 6 वर्षापासून करतात की आम्ही नोटिसा पाठवतो पण त्या ठिकाणी हे करत नाही. रमेश शेलार व विधीचे सल्लागार जे आहेत सध्या विधी खाते चालवणे, यांच्या संगनमताने महानगरपालिकेचं कोट्यवधीचं नुकसान होते. आणि आमची एवढीच मागणी, हे BOTचे प्रकल्प जे बेकायदेशीर दिलेत ते सर्व त्वरित रद्द करावेत आणि ह्या ज्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून शहराचं विद्रुपीकरण होते आणि शहराचा कोट्यवधीचा महसूल बुडतोय याच्याकडून आपण ती वसूल करावी. अन्यथा 2 वर्षापासून आम्ही माहितीच्या अधिकारात अनेक पत्र त्या ठिकाणी मागवलेत आणि प्रशासनाची एवढी त्या ठिकाणी मजल गेली की नगरसेवकांना, आमदारांना माहितीच्या अधिकारात ते खोटी उत्तर देतात. एकच प्रश्न एप्रिल 2010ला विचारला त्याची वेगळी उत्तरं आणि तोच प्रश्न सप्टेंबर 2011ला विचारला त्याची वेगळी उत्तरं. हे सांगतात 2006 पासून एकही शुल्क त्यांनी भरलं नाही आणि त्यांनी दिलेले जे आकडेवारी आहेत त्या आकडेवारीमध्ये 86 लाखाचा फरक एकीकडे देतात एप्रिल महिन्यात. म्हणजे एप्रिल 2010ला ते सांगतायत की त्यांच्याकडची थकबाकी 2,87,00,000 आहे आणि सप्टेंबर 2011ला सांगतात की त्यांच्याकडची थकबाकी 1,87,00,000 आहे आणि ते सांगतात की 2006 पासून एक पण शुल्क भरलं नाही. मग एक पण शुल्क भरला नसेल, एक पण पैसा भरला नसेल तर 86 लाख हे फरक झाला कसा काय? हा आमचा मेन प्रश्न आहे. आम्ही या ठिकाणी मुख्य सभेत त्या ठिकाणी मागणी केली आहे. सर्व पक्षाच्या सर्व नगरसेवकांनी मागणी केली आहे आणि आयुक्तांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की ॲडिशनल कमिशनर लेवलच्या व्यक्तीची एक चौकशी त्या ठिकाणी आम्ही बसवणार. सगळे कागदपत्र, हा सादर केलेला अहवाल आणि त्या अधिकाऱ्यांचं काय म्हणणं आहे हे सगळं आम्ही त्या ठिकाणी त्या चौकशी समितीसमोर त्या ठिकाणी ठेवणार आहोत आणि याच्यात जर दोषी सापडले तर आम्ही त्या अधिकाऱ्यांवर कारवाई करू असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिले. परंतु प्रशासनाची भूमिका बघता आम्हाला असं वाटत नाही ते करतील. त्यांनी जर ते तसं केलं नाही तर आम्हाला इच्छा नसताना देखील कोर्टामध्ये दावा दाखल करावा लागणार आहे. कोर्टाने 2003 अन्वये कारवाई करावी अशी महानगरपालिकेला आदेश दिलेत. त्या आदेशाचं पण ते पालन करत नाही. हा कंटेम्प्ट ऑफ कोर्ट होतो आणि हे आम्ही कोर्टाच्या निदर्शनास ते आणून देणार आहोत. महावितरण
महावितरणने वीज दरवाढ करून सर्वसामान्य नागरिकांच्या जखमेवर मीठ चोळल्याचा आरोप करत सोशलिस्ट पार्टीतर्फे वीज दरवाढ करण्याच्या मागणीसाठी महावितरणच्या कार्यालयासमोर निदर्शने केली। दरवाढ रद्द करा, नाहीतर जनतेला मेणबत्त्यांचे वाटप करा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली। सोशलिस्ट पार्टीचे अध्यक्ष डॉक्टर अभिजित वैद्य यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली। यावेळी डॉक्टर नितीन केतकर, वर्षा गुप्ते, लक्ष्मीकांत मुंदडा, निहार वैद्य, अतुल ऋणवाल, शरद बेनुस्कर, रमाकांत सोनवणे आदी उपस्थित होते। महावितरणने 7,623 कोटी रुपयांची म्हणजे सरासरी 18% वाढ केली आहे। त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना प्रति युनिट 85 पैशांचा भार सहन करावा लागत आहे। शेतकऱ्यांना वीज मिळत नसूनही 30 पैसे दरवाढ केली आहे। महावितरणच्या अकार्यक्षमतेचा फटका नागरिकांनी का सहन करावा, असा प्रश्न डॉक्टर वैद्य यांनी उपस्थित केला। दरवाढ मागे घेण्याबाबतचे निवेदन महावितरणच्या पुणे परिमंडळाचे मुख्य अभियंता सिद्धार्थ नागटिक यांना देण्यात आले। ज्या पद्धतीने महावितरणने आता दरवाढ केलेली आहे, जी दरवाढ या देशातल्या गरिबांना, सर्वसामान्य जनतेला परवडणारी नाही आणि त्यामुळं सोशलिस्ट पार्टीकडनं आम्ही महावितरणला जाहीर इशारा देतो की वीज दरवाढ रद्द करा। त्याचबरोबर सरकारलाही आम्ही इशारा देतो की महावितरणचं खाजगीकरण रद्द करून पुन्हा ती ताब्यामध्ये घ्या आणि जनतेच्या मालकीची करा। आणि जोपर्यंत हे शक्य नाही तोपर्यंत या महावितरणनं जनतेला वीज परवडत नाही म्हणून त्यांच्या घरात अंधार पडू नये आणि त्या अंधारामध्ये जीवन जगण्याची वेळ येऊ नये म्हणून मेणबत्त्या वितरण त्यांना कराव्यात। आणि यासाठी आज आम्ही सोशलिस्ट पार्टीकडून महावितरणच्या अधिकाऱ्यांना या मेणबत्त्या भेट देणार आहोत। सदनिका घेताना बांधकाम व्यावसायिकांशी केलेल्या शासनाकडून लागू करण्यात येणारे कर ग्राहकांनीच भरायचे आहेत। सदनिका आणि बंगल्याच्या खरेदीवर लागू करण्यात आलेल्या मूल्यवर्धित कराचा भरणा करण्याची जबाबदारी ग्राहकांची आहे। ग्राहकांनी व्हॅट दिला नाही तर त्यांच्या विरोधात न्यायालयात वसुली दावे दाखल करू, असा इशारा बिल्डर असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष मनोज पोतेकर यांनी दिला आहे। पोतेकर म्हणाले, राज्य शासनाच्या विक्री कर विभागाकडून 20 जून ते 1 एप्रिल 2010 पर्यंत सर्व प्रकारच्या मालमत्तांच्या खरेदीवर पूर्वलक्षी प्रभावाने मूल्यवर्धित कर ग्राहकांकडून वसूल करून भरणा करण्याचे आदेश नुकतेच दिले आहेत। राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी बांधकाम व्यावसायिकांनी अगोदरच पैसे ग्राहकांकडून घेतल्याने त्यांनीच व्हॅट भरायचा असल्याचे सांगितले। व्हॅट प्रकरण न्यायप्रविशिष्ट असल्याने सदनिकांची विक्री करताना कोणत्याही प्रकारचा कर आकारण्यात आलेला नाही, असे त्यांनी सांगितले। 2010 पर्यंतच्या ग्राहकांकडून 5% दंड व व्याजाचा भरणा करायचा आहे। सदनिकांची विक्री करताना ग्राहकांशी केलेल्या करारामध्ये शासनाकडून लागू होणारा कर भरण्याची जबाबदारी ग्राहकांची असल्याची नोंद आहे। त्यामुळे हा कर ग्राहकांनाच भरावा लागणार आहे। महापौरांनी गणेश मंडळाचे पदाधिकारी आणि नगरसेवक यांची महापालिकेतील सभागृहात एकत्रित बैठक घेतली। परदेशातून अनेक ठिकाणून भाविक पुण्यात गणेशोत्सवानिमित्त येतात। मंडळाचे कार्यकर्ते, स्थानिक लोकप्रतिनिधी, खासदार, आमदार यांनी पोलिसांना सहकार्य करावेच, परंतु एकही चूक किंवा गुन्हा करणार नाही, जेणेकरून पोलिसांनी गुन्हे दाखल करावे लागतील, असा संकल्प करा, असा सल्ला पोळ यांनी कार्यकर्त्यांना दिला। याप्रसंगी उपमहापौर दीपक मानकर, स्थायी समितीचे अध्यक्ष बाबूराव चांदेरे, म्हाडाचे अध्यक्ष अंकुश काकडे, सभागृह नेते सुभाष जगताप, पक्षनेते अरविंद शिंदे आणि अशोक यनपुरे, सर्व पक्षाचे नगरसेवक, महापालिका आयुक्त महेश पाठक, पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ, शहरातील पोलीस उपायुक्त, सहाय्यक पोलीस आयुक्त उपस्थित होते। इंदिरानगर गुलटेकडी भागात काही समाजकंटकांनी देवदेवतांच्या तसेच शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटंबना केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी कारवाई केली। पोलिसांनी या कारवाईमध्ये काही संशयित आरोपींना अटक केली। या आरोपींवर कोणता कलम लावला आहे, तसेच हा प्रकार कशामुळे घडला, पोलीस पुढील कारवाई काय करणार आहेत, याची माहिती घेण्यासाठी शिवसेनेचे शिष्टमंडळ लष्कर पोलीस स्टेशनचे डीसीपी रामनाथ पोकळे यांना भेटले। या आरोपींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी शिवसेनेचे आमदार नीलम गोरे यांनी केली। उपशहर प्रमुख राजेंद्र शिंदे, माजी नगरसेवक श्रीकांत पुजारी, विभाग प्रमुख हुजूर इनामदार या शिष्टमंडळात सहभागी झाले होते। काल इंदिरानगर गुलटेकडी भागामध्ये काही समाजकंटकांनी काही मूर्तींची विटंबना केली होती देवतांच्या, छत्रपती शिवाजी महाराजांच्या।
त्याबद्दल काल रात्रीच आमचे सगळे त्या भागातले पदाधिकारी कार्यकर्ते यांनी पोलिसांच्याकडे न्यायाच्याबद्दल अपेक्षा ठेवली होती. सकाळी 6 वाजेपर्यंत त्यातल्या काही आरोपींना अटक पण झालेली आहे, परंतु या आरोपींवर काय कलमं लावलेली आहेत आणि मुळामध्ये कशामुळे वाद होतो याबद्दल माहिती देऊन त्यावर कठोर कारवाईची मागणी करण्यासाठी आज शिवसेनेचं शिष्टमंडळ श्री पोकळे यांना भेटलं आणि श्री पोकळे यांनी सांगितलं की हे जे समाजकंटक आहेत त्यांना चिथावणी देणारे कोणी लोक असतील तर त्यांच्यावर पण कडक कारवाई केली जाईल. त्याचबरोबर त्या भागामध्ये वारंवार महिलांची छेडछाड होते आहे याच्याकडे आम्ही त्यांचं लक्ष वेधलं आणि त्याच्यावर त्यांनी सांगितलेलं की त्याबद्दल देखील प्रतिबंधात्मक कारवाई आम्ही करू आणि लवकरच समाजाच्या सर्व घटकांची बैठक घेऊन तिथे शांतता राहावी यानुसार वस्ती समिती करण्यात येईल असं देखील श्री पोकळे यांनी सांगितलेलं आहे. याखेरीज काय कारणामुळे तिथे वादविवाद होतात याच्याबद्दल तपशीलवार माहिती आम्ही दिली आणि येणारा गणेश उत्सव त्याचबरोबर पुण्यामध्ये झालेले बॉम्बस्फोट या पार्श्वभूमीवर सामान्य लोकांना कुठलाही त्रास होऊ नये या दृष्टीने शिवसेना पर्वती विभाग, कसबा आणि कॅन्टोन्मेंट विभाग तसंच युवाचे सर्व पदाधिकारी यांच्यातर्फे शिष्टमंडळ घेऊन आम्ही इथे भेटलो. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या याच वेळी. नमस्कार.